हाय फ्रेंड, आजचा माझा ब्लॉग आहे. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे वैशाली. अर्णवला दुपारच्या जेवणाला पनीरची भाजी बनवायची म्हणून मी किचनमध्ये जाऊन हे बघा कांदा चिरत आहे, टमाटा चिरून घेतलेला आहे आणि मी आज बनवणार आहे पनीरची भाजी अर्णवसाठी. आणि हे बघा इथे सगळा मी मसाला करून घेत आहे, कांदा वगैरे चिरत आहे मी. हे बघा पनीर घेतलेलं आहे आणि इकडे कांदा टमाटा चिरून घेतलेला आहे आणि इकडे कढई ठेवलेली आहे. त्याच्यात थोडंसं तेल ओतून थोडंसं पनीरला मला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे थोडंसं. हे बघा फ्राय करून लगेच थोडंसं छान फ्राय झालेलं आहे. लगेच मी प्लेटामध्ये काढून घेत आहे. हे बघा पनीर फ्राय करून काढून घेत आहे प्लेटामध्ये आणि त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये कांदा टमाटा अद्रक लसणाची पेस्ट पण फ्राय करून घेणार आहे. हे बघा कांदा आणि टमाटा टाकलेला आहे मी त्याच कढईमध्ये आणि ते पण थोडंसं असं छान फ्राय करून घेणार आहे. थोडंसं पाणी पण टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि अद्रक लसणाची पेस्ट पण टाकणार आहे. बघा टाकलेली आहे मी आणि ते पण थोडंसं फ्राय करून घेणार आहे. थोडंसं तांबूस होजेपर्यंत कांदा थोडंसं छान झाला ना मग मग लगेच मी काढून घेणार आहे. कुकरच्या भांड्यामध्ये बघा काढून घेते आणि लगेच मी मिक्सरला लावून घेणार आहे. हे बघा मिक्सरला लावून घेतलेला आहे आणि माझा लगेच मसाला तयार आहे बघा छानपैकी. आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तमालपत्र टाकलेलं आहे, थोडीशी जिरे मोहरी टाकलेली आहे आणि अशी फोडणी मी मारलेली आहे. मसाला जास्त टाकला नाही, बघा थोडासाच टाकलेला आहे. आणि हे बघा मसाला मी टाकून घेतलेला आहे. फ्राय केलेलं मिक्सरला लावलेलं मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला असे छानपैकी तेलामध्ये फ्राय करत आहे. थोडेसे असे बघा छान हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेली आहे. लगेच थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार. थोडंसं फ्राय करून तिखट नाही टाकणार आहे मी. धनिया पावडर टाकत आहे थोडंसंच आणि त्याच्यानंतर पनीर मसाला पण टाकणार आहे. लगेच पनीर मसाला पण मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे. हे बघा कारण तिखट आनव खात नाही, आनवला तिखट नाही जमत, मग तो नाही खाणार, त्याच्यासाठी बनवत आहे. म्हणून मी सपकच हे सगळे मसाले टाकून घेतलेला आहे आणि फ्राय करत आहे. थोडंसं आता म्हणलं फ्राय करून थोडंसं वाफेवर ठेवायचं आहे म्हणून मी थोडंसंच वाफेवर ठेवणार आहे. आणि इकडे थोडीशी साय आणि थोडंसं मी दूध टाकून घेत आहे. छानपैकी फ्राय झालेले आहेत मसाले म्हणून थोडंसं साय आणि दूध टाकलेलं आहे. हे बघा आणि असं छानपैकी त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घेत आहे. छानपैकी त्याला थोडंसं तेल सुटजेपर्यंत थोडंसं छान फ्राय करून थोडंसं आता वाफेवर आणि झाकून ठेवणार आहे आता. हे बघा झाकून ठेवलेली आहे आणि असं वाफ आता थोडीशी बघून हे बघा तेल छान सुटलेलं आहे, मस्त फ्राय वाटत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे त्याच्यावर, अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याला पण थोडंसं खालीवरी करून थोडंसं त्याला पण फ्राय करून लगेच थोडंसं अजून वाफेवर ठेवणार आहे झाकून. थोडंसं एक 5-10 मिनिटांनी वाफेवर ठेवणार आहे झाकून आणि परत मग काढून अजून छान मस्त वास येतोय, मस्त वाटायला एकदम फ्राय केलेलं. आनव तर म्हणत होता, मम्मी किती छान वास येतोय. मला लगेच ते मी आनवला म्हणलं थांब देते लगेच. पनीर त्याच्यामध्ये आता टाकून घेत आहे. बघा पनीरची भाजी माझी एक 5च मिनिटात पनीर टाकून घेतलेली आहे पनीर त्याच्यामध्ये आणि छानपैकी त्याला पण मी फ्राय करून घेत आहे.
आणि अशी छान माझी पनीरची भाजी एक 5 मिनटं थोडंसंच पाणी टाकणार आहे मी, जास्त पाणी त्याच्यामध्ये टाकणारे नाही. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मध्यमच करणार आहे आणि थोडंसंच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. आणि मस्त हे बघा छान मस्त पनीरचा वास येतो आहे आणि थोडंसं आता झाकून वाफेवर ठेवणार आहे. हे बघा आणि इकडे मी लगेच दुपारच्या चपात्या बनवून घेत आहेत. पनीरसोबत खायसाठी मी लगेच चपात्या करून घेत आहे इकडे छानपैकी. आणवला तर वासाने एवढं भूक लागली होती, मम्मी लवकर दे मला जेवायला असा म्हणत होता. मग इकडं म्हणलं हे बघ छान फुगलेली आहे चपाती, तुला गरम गरम झाल्या झाल्या बघ चपाती देते म्हणलं, चपात्या टाकते थांब म्हणलं, आपण दोघं बसून जेवायला बसूया म्हणलं. त्याच्यानंतर म्हणला मम्मी मला पापड पाहिजे. मग मी लगेच अजून चपात्या करता करता त्याला लगेच पापड पण भाजून द्यायला थांबलेली आहे. थोडंसंच तेल टाकलेलं आहे, असं मी तळवलेलं नाही, फक्त फ्राय करून त्याला पापड देत आहे. आणि असं छानपैकी त्याला पापड पण खूप आवडतं. आणि हे बघा इकडे माझी भाजी पनीर भाजी तयार आहे. मस्त वास येतोय खूप छान. मला पण खूप भूक लागलेली आहे, आणवला पण खूप भूक लागलेली आहे. दुपारच्या टायमाला मस्त पनीरचा बेत केलेला आहे मी शनिवारी स्पेशल. आणवला दुपारी सुट्टी होती म्हणूनच मी आणवसाठी बनवलेली आहे पनीरची भाजी. आणि आणव म्हणला मम्मी मला खूप भूक लागलेली आहे, पटकन मला दे जेवायला, वाढ लवकर. म्हणून मी आणवसाठी हे बघा ताट वाढून घेतलेली आहे. बघा आणवला पनीरची भाजी मी ताटलीमध्ये ठेवत आहे. तिकडे पापड ठेवलेला आहे, इकडे चपाती ठेवलेली आहे. आणि आणवला लगेच हे बघा ताट तयार करून आणवला लगेच मी जेवायला देत आहे. हे बघ झाला भाजी, चल बस पटकन जेवायला. हॉटेल सारखं दिसायलंय. हा चल पटकन खाऊन सांग काय असं झालंय. छान ना. खावा. खावा. आणवला तर भाजी आवडलेली आहे. माझी भाजी तर छान झालेली आहे. आमच्या दोघांचं जेवण झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा. लाईक करा. बाय. टेक केअर.